हे वैशिष्ट्यपूर्ण असणारं विठ्ठलाचं प्राचीन मंदिर पाहिलंत का? वारकरी म्हटलं की आषाढी एकादशीची वारी कधीही न चुकवणारा, गळा तुळशीची माळ धारण केलेला, भाडी अबीर बुक्यांचा गंध लावलेला, हाती टाळ पताका आणि वीणा घेऊन मुखी श्री विठ्ठलाचं नामस्मरण करत भक्तिरसात दंग होऊन श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेने पायी चालणारा, वारी करणारा वारकरी. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस जरी लागली असली तरी पंढरपूरची वारी काही केल्या घडत नाही. मग भक्तीचा भुकेला असणारा वारकरी संप्रदाय हा कोल्हापुरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठलाच्या भेटीला येतो. करवीर नगरीतील श्री विठ्ठल मंदिरात नमूद केलेल्या फलकावरून हे हेमाडपंथी शैलीतील 900 वर्षापूर्वींचं प्राचीन मंदिर असलं तरी बाह्य मंडप हा आधुनिक आणि लाकडी आहे. मध्यभागी गरुड मंडप असून गरुड मंडपाला लागूनच उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडतं ते श्री गणेशाचं. डाव्या बाजूला श्री कृष्णाची मनमोहक अशी मूर्ती असून गरुड मंडपातून गाभाऱ्यात प्रवेश केला असता राई आणि रखुमाई या दोघींसह एका मेघडंबरीत विराजमान झालेल्या श्री विठ्ठलाचं दर्शन घडतं. पंढरपूर प्रमाणेच मस्तकावरील किरीटावर शिवलिंग, कमरेवर ठेवलेल्या 2 हातात पद्म आणि शंख, कानात मकर कुंडले अशी समचरण विठ्ठल मूर्ती अतिशय सुंदर असून दोन्ही बाजूस राई आणि रखुमाई कटीवर हात ठेवून उभ्या आहेत. जगात अशी एकमेव विठ्ठल मूर्ती आहे जिच्या पायात पदजालिका आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला काही लोक वाहना असंही म्हणतात. यावरूनच या विठ्ठलाला प्रवासी विठ्ठल असंही संबोधतात. जेव्हापासून आई अंबाबाई या करवीर नगरीत वास्तव्यास आहे तेव्हापासून या करवीर नगरीत हे विठ्ठल मंदिर असल्याचंही सांगितलं जातं. हे मंदिर दुमजली असून मंदिराच्या समोरील पायऱ्यांवर बाजूस भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात 1.5 ते 2 लाख भाविक आषाढी एकादशी दिवशी दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी 5 वाजता नगर प्रदक्षिणा काढली जाते. आषाढी एकादशी दिवशी सकाळी 8 वाजता नंदवाळकडे पालखी प्रस्थान होते. मंदिरात सकाळी 4:30 वाजता काकड आरती होते. त्यानंतर महाअभिषेकाला सुरुवात होते. 8 वाजता आरती होते. 8:30 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं. दिवसभर गरुड मंडपामध्ये भजन, गायन, सेवा देण्यासाठी भक्तगण येत असतात. या मंदिरात शिवाजी पेठेतील आदर्श बाल मंदिर दरवर्षी बालचमूंची वारकरी दिंडी या मंदिरात घेऊन येतात. या मंदिराची सेवा पुजारी मोहन जोशी हे गेल्या 50 वर्षांपासून करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.